अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील 5 गावात धुमाकूळ घालणाऱ्या कथित गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करा अशी मागणी ग्रामस्थांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याकडे केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे, नलवडे बुद्रुक, वरूर, सुसरे, आखेगाव आणि कोरडगाव या गावांमध्ये काही व्यक्तींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कथितपणे संघटित गुन्हेगारीचं जाळं उभं करून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। याच पार्श्वभूमीवर 500 ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर करून संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली। तसेच तातडीनं कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू असा इशाराही दिलाय। ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार संतोष खवले, राहुल खवले, माणिक खवले, अमोल खवले, चिमाजी धनवडे आणि त्यांच्या सोबतच्या 20 ते 25 जणांनी परिसरात कथितपणे संघटित गुन्हेगारी सुरू केली आहे। जुगार, मटका, वाळू तस्करी, अवैध सावकारी, बेकायदा ताबे घेणं आदी आर्थिक फायद्याच्या कथित बेकायदेशीर व्यवसायातून या टोळीनं गावागावात दहशत निर्माण केल्याचा आरोप करण्यात आलाय। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधितांकडून महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि तलवारीच्या धाकानं बेदम मारहाण करण्यात आली असून अनेकांवर जीवघेणे हल्ले देखील झालेत। काही प्रकरणात कलम 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल असूनही संबंधित आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप करण्यात आलाय। तर काही आरोपींचे पोलिसांशी आर्थिक हितसंबंध आणि नातेवाईक असल्यामुळे त्यांना संरक्षण मिळत आहे असाही आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केलाय। आरोपी गुन्हा दाखल करणाऱ्यांच्या घरी रात्री जाऊन धमक्या देणं, गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणं असे प्रकार सुरू असल्याचाही आरोप करण्यात आलाय। ग्रामस्थांनी संबंधित आरोपी आणि काही पोलिसांच्या सीडीआरची चौकशी करण्याची मागणी केली आहे। शाळेसमोर सुरू असलेल्या कथित अवैध दारू व्यवसायावर देखील तातडीनं कारवाई करून संबंधितांवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करा अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे। या प्रसंगी पार्वती काकडे, अमोल नलवडे, रामेश्वर काकडे, अप्पासाहेब नलवडे, बुगामी शेख, मनीषा नलवडे, अर्जुन काकडे यांच्यासह 500 ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। तर निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे स्वतः दालनाबाहेर आले। त्यांनी प्रत्येक ग्रामस्थांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत त्यांना धीर दिला। त्यानंतर त्यांनी तात्काळ पाथर्डी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधत संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या। तर पुढील काळात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास थेट संपर्क साधण्याचं आश्वासनही ग्रामस्थांना दिलं। पोलीस अधीक्षकांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचं आणि तत्परतेचं ग्रामस्थांनी कौतुक केलं। आम्ही सर्व सोमठाणे गावातील रहिवासी आज एसपी ऑफिसला आरोपी संतोष माणिक खवले, माणिक शंकर खवले, अमोल माणिक खवले, राहुल विनायक खवले, चिमाजी धनवडे आणि इतर अनोळखी 10 ते 15 ते 20 लोक होते। किती लोक होते काय हे कळालं नाही, कारण की ते वेगवेगळ्या गाडीवर वेगवेगळ्या वाहनाने आलेले होते बाहेरून। त्यांनी गावामध्ये येऊन अशी दहशत निर्माण केली की महिलांना देखील मारहाण केली, महिलांच्या अंगावरती तलवारीने वार केले, काही मुलांना देखील लाकडी दांडक्याने व लोखंडी रॉडने तसेच पिस्तूलने धमकावलं आणि जीवे मारण्याचा देखील एका म्हणजे माझ्या बंधूलाच तो प्रयत्न केला, त्याचे दोन्ही पाय आणि हात फ्रॅक्चर केला। आम्ही आज या ठिकाणी एसपी ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो होतो की त्याच्यावर 307 कलम दाखल केलेला आहे, परंतु 307 कलम हा आम्हाला गुन्हा त्याच्यावरती किरकोळ वाटतो। त्याच्यावरती संघटित गुन्हेगारी म्हणजेच मोक्का अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी त्याच्यात आम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे। आणि त्याची दहशत एवढी आहे की तो सर्वांना भीती घालतो। भीतीपोटी लोक त्याच्यावरती फिर्याद देखील दाखल करायला जात नव्हते। या ठिकाणी एसपी ऑफिसला आम्ही निवेदन दिलं, त्यांनी एसपी साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं की त्याच्यावर योग्य ती कारवाई करू। आणि या पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये ते आम्ही फिर्याद दाखल करायला किंवा काही करायला जरी गेलो तरी त्या ठिकाणी त्यांचे संबंधित नातेवाईक पोलीस हे त्याला मदत करतात। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आरोपी स्वतः त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये हजर होता आणि त्या ठिकाणाहून तो त्यांच्या समोरून फरार झाला। तो देखील त्या ठिकाणी त्याची फिर्याद मांडण्यासाठी वकील घेऊन त्या ठिकाणी आला होता।
परंतु पाथर्डी पोलीस स्टेशन मधले कोणी त्याच्या नातेवाईकांनी किंवा कोणीतरी सांगितलं असेल की तू इथं थांबू नको, किंवा अशी जे मदत करतात त्याचे कॉल रेकॉर्ड CDR त्याचे चेक केले पाहिजेत. आणि CDR मध्ये जेवढे संबंधित या गुन्ह्याशी संबंधित असणारे लोक आहेत त्या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. व गावाच्या वतीने आम्हाला म्हणजे हीच अधीक्षक साहेबांना विनंती आहे की त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करून त्याला गावाला शांत राहण्यासाठी, शांततेचं वातावरण ठेवण्यासाठी शासनाने सहकार्य करावं. आम्ही जर ही झाली नाही तर परत एकदा 8 दिवसाच्या आत या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये उपोषणासाठी बसणार आहोत. एवढंच या ठिकाणी सांगतो. स्त्रीचा येतो, धामधूम करतो, आम्ही लपवतो. आमचे मुलं बाळा बी बाहेरगावी असे प्राण उसणी यांनी पळतेत. आम्ही बाया माणसं लपवतो. माझा मुलगा घरी नव्हता, आम्हाला लय हाणमार केली, माझ्या हातावर मोठी हे टाकलं, तलवार टाकली. मी घाबरून, बाकीच्या घाबरून, लेकरं बाळ आमचे पळले, काही आपटले, काही धोपटले, कोणाचे गुडघे फुटले, कोणाचे तोंड फुटले. की आम्हाला जबरदस्तीचा हाणमार करतो. आम्हाला कुठं जायची सुद्धा भीती वाटते. आम्ही बाथरूमला सुद्धा बाहेर जात नाही, आम्हाला इतकी भीती वाटते त्याची. ते 10, 15, 20 लोक आणतात, असे जबरदस्तीचे लोक आहेत. ते पाहता त्यांची भीती वाटते आम्हाला. 2 तारखेला आमच्या गावामध्ये संतोष माणिक खवले, अमोल माणिक खवले यांनी काही लोकांना अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये आमच्या गावातील महिला तसेच पुरुष खूप जखमी झाले आहेत. काहीचे हात मोडलेत, काहीचे पाय मोडलेत, काहीचे काय अशा गोष्टी झाल्या आहेत. आणि बाहेरून मुलं येणे, गावात बाहेरून आल्यानंतर सगळे गावात नसतात, सारे शेतकरी वर्ग आहे. हाणमार करणे, निघून जाणे, पाहुणे रावळे बोलून हाणमार करणे. आता 1.5 वर्षापूर्वी माझी नवी इर्टिगा पेटून दिलेली आहे. पण काय असतं, काय गावकऱ्याच्या समंजस्याने आम्ही ती घरी येऊन धमकावून, मी राहत राहतो शेती 3 किलोमीटर गावापासून, धमकावून हे करून आम्ही ती या वेळेस सुधारण, ह्या वेळेस सुधारण हे करून आम्ही ती गावकऱ्याच्या वतीने आम्ही माग घेतलेली कंप्लेंट. ती कंप्लेंट पण त्याच्यावर झालेली आहे. पण काही शाळेपर्यंत समोर येऊन बसणे, मुलींची छेड काढणे, हाही प्रकार झालेले आहेत. पण महिलांमध्ये, मुलीमध्ये इतकं वातावरण भीतीचं निर्माण झालेलं आहे, कोणी समोर येऊन बोलतच नाहीये, त्याच्यावर गुन्हे करायला तयार नाहीयेत. गावात कोणता कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम होऊन देत नाहीत. पुढं काही शिवजयंती वगैरे, पुढे मूर्त्या फोड, पुढे पुतळे फोड, पुढे काही कर. पण सर्व शेतकरी वर्ग आहे, हा प्रत्येकाला काम आहे. त्यांना कोणताही काम आहे, मोकाट जनावरांसारखे मोकाट हिरणारे मुलं आहेत. ती जे आता जे गुन्हा दाखल झाला 307चा, त्याच्यावर आज ते कोणतीही कारवाई केलेली नाही. आणि ती कारवाई जर नाही झाली, मकोका अंतर्गत कारवाई व्हावी अशी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती. आणि जर ती नाही झाली, येत्या 8 दिवस आम्ही पाथर्डी पोलीस स्टेशन समोर, तहसील समोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. मी सोमठाणे गावचा रहिवासी असून आता जे 2-3 मुलाखती झाल्या त्यांनी सांगितलंच. पण दुसरं एक अडचण अशी की आमच्या प्राथमिक शाळा आहे आमच्या गावामध्ये. त्या शाळेपासून अवघ्या फक्त 100 फुटावर दारूचे दुकान आहे अनधिकृत. तर त्याचा खूप त्रास होत आहे. आणि मुलं शाळेत जायचे, पुन्हा रानात शेत जाणार रस्ता तिथूनच आहे. त्याच्यामुळं लेडीजला थोडी अडचण येते, कारण तिथे कायम पिलेले माणसं असतात. तर शाळेत तिथं मुली येतात आणि शाळेत जाऊन तिथं सगळ्या बाटल्या पडल्या असतात, शाळेच्या आवारात काचा असतात. तर तेवढं सगळं बंदोबस्त शासनाने करावा. नाही केल्यास उपोषण करण्यात येईल. घडलेल्या घटनेचं गांभीर्य खूप, घडलेली घटना ही खूप गांभीर्यपूर्वक आहे. पूर्ण गावाला त्रास देत होतो माणूस. आणि पोलीस प्रशासनाला आमची एवढीच मागणी आहे, संघटित गुन्हा दाखल करून त्याच्यावरती तुम्ही कारवाई करावी. आणि प्रशासनाकडून जर होत नसेल तर आम्ही पण मग कायदा हातात घेऊन, आम्हाला पण पर्याय राहिलेला नाही. आज गावात येऊन दहशत निर्माण करून त्याने खूप थैमान घातलेला आहे. आणि कायद्याचा धाक त्याला राहिलेला नाही. पाहुणे रावळे सगळे गावातून बाहेर गावचे गोळा करून गावात त्यांनी दहशत निर्माण केलेली. प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्याला कायदेशीर कारवाई करून मोक्या अंतर्गत गुन्ह्यात त्याला तुम्ही कारवाई करावी, त्याला अटक करण्यात यावी. आणि तसं जर नसेल जमत तर कायदा आम्हाला गावकऱ्यांना पण शेवटी हातात घ्यावा लागेल. मग पर्याय राहिलेला नाही दुसरा काही. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.